नमस्कार मित्रांनो, डी एस न्यूजवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। त्या संदर्भात अभ्यासकांची सुद्धा बैठक बोलली होती आणि याच ठिकाणी ATM गुरु या चॅनलचे संचालक असलेले ज्यांचे महाराष्ट्रामध्ये विचार हे आवर्जून ऐकले जातात असे आशिष मगर सर यांची आपली भेट झाली आहे। मगर सर, आपण जरांगे पाटलांचं आंदोलन हे पहिल्यापासून कव्हर करतायत, काय वाटतं हे आंदोलन यशाकडे जात आहे? बघा, कोणत्याही आंदोलनाचा आपण पाहिला, भारतीय आंदोलनाचा इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा भारतीय लोकांवर अन्याय होतो तेव्हा आंदोलनाला जोपर्यंत तीव्र स्वरूप येत नाही, मोठं स्वरूप येत नाही आणि त्याच्यातून जनतेच्या मनातून जोपर्यंत आंदोलन सुरू होत नाही तोपर्यंत त्याचे रिझल्ट्स मिळत नाहीत। आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास म्हणजे अण्णासाहेब पाटलांपासून म्हणजे 80च्या दशकापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली मराठा आरक्षणाच्या, तेव्हापासून हे आंदोलन आज तारीख 2024पर्यंत या आंदोलनाचं म्हणजे जे काही रेशो आहे तो वाढत गेलेला आहे। आणि सध्याची कंडिशन अशी आहे की वारंवार किंवा दिवसेंदिवस म्हणू आपण, मराठा समाजाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती दिवसेंदिवस हालाकीची होत आहे। त्याच्यामुळं जनतेकडून पहिल्यांदाच असं वाटायला लागलं जनतेलासुद्धा की आमचे एक भाऊ म्हणजे जसे कुणबी असतील, जसं मी आहे समजा, माझी आई विदर्भातली आहे ती कुणबी आहे, मी मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, माझे वडील मराठा आहेत, माझी लेकरंसुद्धा आता मराठा आहेत। इतके दिवस तरी ती जाणीव झाली नाही, बऱ्याच वेळेला जाणीव नसली की आंदोलनाला तेवढा पाठिंबा मिळत नाही। पण जसं याची जाणीव व्हायला लागली की एकाच नात्यागोत्यातली दोन माणसं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात किंवा एक ओपनमध्ये एक OBCमध्ये येतो आणि त्याच्यामुळे प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि जितका चांगला प्रतिसाद मिळाला तेवढंच चांगलं त्याला नेतृत्व लाभलं आणि त्याच्यामुळं हळूहळू का होईना मूळ मागणी जी आहे आंदोलनाची त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच प्रतिसादामुळं हे आंदोलन आता कुठंतरी थोडंफार का होईना पण यश देत आहे असं मला वाटतंय। सर, आपण मुंबईला जरांगे पाटलांनी ज्यावेळेस मोर्चा काढला त्यावेळेस आपली भेट झाली होती, तोही प्रतिसाद आपण समाजाचा पाहिला होता। पण जरांगे पाटलांनी आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये जो प्रतिसाद मराठा समाजाचा मिळतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्वीच्या दौऱ्यांमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद होता, पण यावेळेस त्याहीपेक्षा जास्त आहे। म्हणजे आपण कल्पना करू शकत नव्हतो एवढा मोठा प्रतिसाद होता का, तर हे लोकांना हा मुद्दा मूळ पटलेला आहे की आरक्षण नेमकं काय आहे, आरक्षण कोणाला असावं आणि मराठा समाजाला असावं की नसावं ह्या ज्या बाबतीत संभ्रम होता। आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी काय केलं, जसं की महाराष्ट्रातलाच एक भाग आहे विदर्भामध्ये मराठा समाजाला म्हणजेच कुणबी समाजाला आरक्षण आहे, पण मराठवाड्यात नाही, पश्चिम महाराष्ट्रात नाही, इतर ठिकाणी नाही। आणि याच्यासोबत त्यांनी जातीय म्हणजे काही लेबल लावले होते, जसं स्वाभिमान असेल की मराठा कुणबी नाही किंवा मराठ्याला आरक्षणाची गरज नाही, तर हे पेरण्यात आलं होतं आणि या पेरलेल्या गोष्टीतून समाज हळूहळू बाहेर पडला आणि वास्तविकता स्वीकारली आणि त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काय झालं, त्यांनासुद्धा जो वाटत होता गर्व इतके दिवस की बाबा आपण मराठा आहेत, आपण आरक्षणात आहोत का किंवा नाही, किंवा हे उच्चभ्रू माणसं किंवा आपण वर्णव्यवस्थेमध्ये वरच्या लेवलला आहोत किंवा बाकीचे, तर ह्या सगळ्या गोष्टीतून जरांगे पाटलांनी मूळ मानवतेचा धर्म लोकांना शिकवला। सगळे माणसं सारखे आहेत, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही आणि त्याच्यामुळं सगळी माणसं सारखी आहेत, तर मग सगळ्या माणसाचे जर सामाजिक समजा हे सारखी असेल, रचना म्हणून जडणघडण म्हणून सारखी असेल, तर त्यांना जसं विदर्भातल्या OBCंना आरक्षण आहे तसं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा आरक्षणाची गरज वाटते। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्य शासन ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आंदोलनाला ट्रीट करते त्याच्या मागची जी खतखत होती लोकांची, ती खतखत प्रामुख्यानं या पश्चिम महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये दिसली, ती पण थोड्याफार प्रमाणामध्ये दिसली। आणखी मोठं उग्र स्वरूप तिनं घ्यायचं बाकी आहे, कारण काय की नुकतीच एका त्या CJPच्या आंदोलनामुळे थोडीशी खतखत आणखी बाहेर निघालेली होती। म्हणजे प्रेशर कुकरमध्ये प्रेशर तयार झाल्यानंतर जेव्हा पहिली सिटी होते तेव्हा दुसरी सिटी व्हायला वेळ लागतो, त्या मधल्या काळातली फक्त हे दौरा होता, तो जेव्हा परत एकदा त्या पीकवर येईल तेव्हा ते इतकं भयानक असेल, इतकं मोठं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोकशाहीच्याच मार्गाने असेल, पण सरकारचे धाबेदर आणून सोडणारा असेल। म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला हा जो दौरा होता तो अत्यंत यशस्वी आहे। लोकांच्या मनातली खतखत सरकारने जाणावी आणि त्या खतखतीवर उत्तर म्हणून राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून मराठा समाजाला निस्वार्थपणे न्याय द्यावा। सर, याच्यामध्ये एक दिसलं की जरांगे पाटील हे आंदोलनात बोलत होते, सरकारच्या विरोधात बोलत होते, पण पहिल्यांदा चंद्रशेखर बावनकुळे असतील, संजय शिरसाट असतील यांच्यावर त्यांनी टीकेची झोड तर उठवली, त्यांचा तर बाजार उठवला असं जे काही भाषा वापरतात ते, पण यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथराव शिंदे यांच्यावर सुद्धा तोप डागलेली आहे। काय कारण असेल या चौघांवर जरांगे पाटील आक्रमक झाले? नाही बघा, बावनकुळे साहेबाचं याच्या आधी पण ते असेच बोलले होते, ते कायमच मराठा समाजाच्या विरोधात बोलतात किंवा त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतात। त्यानंतर वडेट्टीवार असतील ते सुद्धा आरक्षणाच्या विरोधात बोलतात। या सगळ्यांपेक्षा आम्हाला अपेक्षा काय होती की बघा, एखाद्याकडे जेव्हा आपण जातो, जेव्हा आपलं माणूस म्हणून आपण एखाद्याकडे पाहतो की आपलं माणूस आहे, आपल्याला न्याय देईल, तेव्हा आपण त्याच्यावर जास्त प्रेम करतो। ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्यानं विश्वासघात केला तर त्याच्याबद्दल आपला तिरस्कार सुद्धा तेवढाच जास्त असतो किंवा उग्र असतो।
शिंदे साहेबांकडून आम्हाला एक अपेक्षा होती की किमान ते सत्तेत असताना, आता सत्तेत आहेत ते, तर त्यांनी तरी किमान मराठा समाजाला न्याय द्यावा. कारण त्यांनी मराठा कार्ड खेळून राजकारण केलेलं आहे पहिलेपासून. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण केलेलं आहे. त्यांनी मुंबईमधून, आपण जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो, जेव्हा आपण 26 जानेवारीला परत आलो होतो, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठ्यांना त्यांना जे हवं ते आरक्षण देईल म्हणून. परंतु सत्तेत आल्यानंतर किंवा त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं त्यांनी केलं नाही, किंवा त्यांनी केलं नाही म्हणण्यापेक्षा त्यांचे जे मंत्री आहेत जे की त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत असं आपण मानू, पण तरीसुद्धा त्या मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं, जरांगे पाटलाच्या विरोधात काम केलं, मराठा समाजाच्या विरोधात काम केलं. शिरसाट असतील किंवा भुमरे असतील, ज्यांच्यासाठी आपण निवडणुकीच्या काळात पाहिलं असेल तुम्ही, तर जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं की आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण जी माणसं आपल्या कामाला येतील, ज्या माणसांनी असं म्हटलंय, तुम्ही तुमच्या आमदाराला खासदाराला विचारा की ते तुम्हाला मदत करतील का. तर लोक त्यांच्याकडे गेले होते त्या मतदारसंघातले, आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की आम्ही मराठा आरक्षणाला सपोर्ट करू म्हणून. पण जेव्हा ते निवडून आले तेव्हा ते बदलले, आणि म्हणून स्वाभाविक आहे, ज्या माणसावर तुम्ही प्रेम करता, ज्या माणसाला तुम्ही जीव लावला, ज्या माणसाला तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा आहेत, त्या माणसाने अपेक्षा भंग केला किंवा त्या पद्धतीनं समाजाला धोका दिला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन, तर निश्चितपणे जरांगे पाटील चिडणार हे स्वाभाविक आहे. सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जरांगे पाटील 29 ऑगस्टला अंतिम आंदोलन करणारा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, आणि ते आंतरवाली सराटीमध्ये होईल की मुंबईमध्ये होईल हाही संभ्रम आहे अजून. हे अंतिम हा जो शब्द वापरला आहे याच्याकडे तुम्ही कशा नजरेने पाहता, आणि या आंदोलनाची तीव्रता कशा स्वरूपाची असेल? बघा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इतिहास मागच्या 20 वर्षापासूनचा मला तरी माहीत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं काही नसताना सुद्धा त्यांची आंदोलनं अत्यंत तीव्र असायची. उपोषणं त्यांनी, विनायक मेटे साहेबांनी बोलताना सुद्धा सांगितलं होतं की त्यांनी 102 दिवस काहीतरी उपोषण केलेलं आहे, आमरण उपोषण केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या उपोषणाचा किंवा आंदोलनाचा इतिहास पाहता ते जेव्हा अंतिम म्हणतायत, तर त्याची आपण कल्पना करणं, म्हणजे मला तरी वाटते की आपण त्याची कल्पना करू शकत नाहीत की ते किती मोठं किंवा काय असेल ते नेमकं, किंवा त्याचा शेवट कुठं होईल ते. पण त्याचा शेवट गोड व्हावा, ते आंदोलन यशस्वी व्हावं, आणि कदाचित मला असं वाटते की त्या आंदोलनाची वेळच येऊ नये यासाठी शासनानं दिलेले शब्द जर पाळले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडं याच्यापूर्वीसुद्धा कुणबी मराठाचा GR निघाला होता एकत्र आहेत म्हणून. आजही तुम्ही जर पाहिलं असतील तर या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामधले 70% कुटुंबांमध्ये कुणबी महिला आहेत. म्हणजे आमच्या हिंगोली, नांदेड या भागात जर पाहिलं तर विदर्भाच्या बाजूला, की ज्या लग्न होऊन इकडे येतात आणि त्या कुणबी आहेत, किंवा आमच्या मुली तिकडे दिलेल्या आहेत. मराठा आणि कुणबी ही जात वेगळी नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळांपासून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहासातली जर पत्र वाचली असतील तर त्याच्यामध्ये कुणबिकी हा शब्द आहे. कुणबिकी म्हणजे काय तर शेती करणं, म्हणजे शेती करतात ते कुणबी, आणि जे युद्धाला जातात ते मराठा. त्याच्यामध्ये जातीय भेद नाही आहे, पण तो जातीय भेद नाही हे मानून जर शासनाने योग्य रीतीनं कार्य केलं तर 100% हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. आणि माझी अपेक्षा आहे की ती येऊ नये. जर ती आली तर मग मात्र जसं रावणाचा गर्वहरण झाला होता त्याच पद्धतीने या सरकारचा सुद्धा गर्वहरण होणार, आणि यांना त्यावेळेला वाचायला किंवा यांना सरकार टिकवायला ऑप्शन असणार नाही. यांना पळती भुई तोडी होईल राजकीय बाबतीत म्हणतो बरं का मी. तर मराठा समाज जर पुन्हा एकदा त्या द्वेषानं जर उठला आणि जर मुंबईलाही जायचं म्हणलं किंवा इथंही बसायचं म्हणलं तर मुंबई इथं येणार, किंवा आपण मुंबईला गेलो तर अख्खा महाराष्ट्र मुंबईला जाणार, हे निश्चित आहे. पण हे अंतिम जे शब्द वापरला तो अत्यंत भावनिकरित्या पाहिलं तर त्या अंतिमचा अर्थ आपण कल्पना करू शकत नाही असा त्याचा अर्थ असणार आहे. आणि म्हणून ती वेळ येऊ नये, शासनावर पण येऊ नये आणि समाजावर येऊ नये, जरांगे पाटलावर येऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात. सर, आपण सविस्तर प्रश्नाची उत्तरं दिली. DS न्यूजच्या माध्यमातून आपण सुद्धा महाराष्ट्राच्या तमाम मराठी माणसांपर्यंत पोहोचणारच आहात. या प्रेक्षकांना आपण काय या ठिकाणी संदेश द्या? मी प्रेक्षकांना या आरक्षणाच्या बाबतीत तर सांगणारच आहे की आरक्षण हा हक्काचा लढा आहे. हा कोणत्याही समाजाच्या जातीच्या विरोधातला नाही आहे. आणि आरक्षण, सामाजिक आरक्षण जे मिळतं आपल्याला OBCचं जे, ते लोकसंख्येच्या प्रमाणात असतं. आज जर समजा मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तो कोणाचं तरी आरक्षण खाणार आहे असं कधी होणार नाही. परत लोकसंख्येची मोजणी होणार, त्या मोजणीनुसार त्या आरक्षणामध्ये ज्याचा जेवढा टक्का असेल त्याला तेवढा हिस्सा मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एक सांगायची की DS न्यूजसारखं एक न्यूज चॅनल आहे जिथं मोठमोठे न्यूज चॅनल्स फक्त आणि फक्त ॲडव्हर्टाईज मिळावी म्हणून, आपल्याला सगळ्यांचे पैसे देता यावेत म्हणून काम करत आहे, एक अजेंडा घेऊन काम करत आहे. तुम्ही मागच्या 2 ते 3 वर्षापासून पाहिलं असेल की प्रत्येक न्यूज चॅनल हे फक्त राजकीय विश्लेषक बोलवतात, राजकारण करतात किंवा राजकारणावरच भाष्य करतात. पण मूळ समस्या ज्या आहेत, जसं की वीज असेल, पाणी असेल, खत असेल, बियाणे असेल, शेतकरी असेल, बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, या मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत. पण मी सरांचे नेहमी व्हिडिओ पाहतो, ते प्रॉपर मूळ मुद्द्यांवर व्यवस्थितरित्या बोलतात, ते मुद्दे जनतेपर्यंत आणतात. म्हणून माझ्या जनतेला फक्त एवढं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या मुलाचं भविष्य ज्या 4-5 गोष्टीवर अवलंबून आहे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करा, त्याच्यावर बोला आणि चांगल्या गोष्टीला सपोर्ट करा. आणि वाईटाला वाईट म्हणायला शिका, चुकीला चूक म्हणायला शिका, आणि आपल्या समाजाला एका प्रगल्भ लोकशाहीकडे घेऊन जा, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर, मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.
तुमच्या चॅनलसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा भरभरून शुभेच्छा. तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, समाजाला तुमच्याकडून अशाच पद्धतीने चांगलं काहीतरी मिळत राहावं. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते आशिष मगर सर, जे ATM चॅनलचे संचालक आहेत. अत्यंत अभ्यासूपणे वेगवेगळ्या विषयावर त्यांचं मार्गदर्शन असतं, सडेतोडसुद्धा बोलतात आणि एखादा विषय जर कोणी चुकीच्या पद्धतीनं मांडत असेल तर त्याचा समाचारसुद्धा घेतात. असे आशिष सर हे आपल्या DS न्यूजच्या माध्यमातून आपल्या संपर्कात आले, संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासोबत येईल. तोपर्यंत धन्यवाद.